नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनायटेडच्या वतीनं काल दिनांक 12 जून रोजी मानधन वाढीच्या मागणीकरिता आयटेकचे राज्य सचिव कोऑपरेटिव्ह विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर मासिक 2015 रुपये अशी तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विशाल धरणे व निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी आयटेकच्या नेतृत्वात 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनवर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा काढण्यात आला होता, ज्यामध्ये लाखो कर्मचारी सहभागी झाले होते. तेव्हा संघटनेला मोर्चामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढील सत्रामध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सध्या मिळत असलेल्या मानधनांमध्ये 1,500 रुपये वाढ करण्यात येईल. तसेच शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव व संघटनेची बैठक घेऊन मानधन वाढ प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवले जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्यानं परत शालेय पोषण आहार कर्मचारी राज्य कमिटीच्या वतीनं राज्यभर आंदोलन करून सरकारला मानधन वाढची GR तत्काळ काढावे यासाठी स्मरणपत्र देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगानं आज निवेदन देण्यात आले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तमाम राज्यभर त्या जिल्हा परिषदवर, जिल्हा कचेरीवर शालेय पोषण कर्मचारी गेल्या कित्येक वर्षापासून अगदी तुटपुंज मानधनामध्ये काम करतात. त्यांच्या मानधनामध्ये किमान 15,000 रुपयाची वाढ करावी. त्यासोबतच या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्यात यावं. त्यांना वर्षातून 2 ड्रेस कोड देण्यात यावे. यासह अनेक मागण्यांसाठी आज हा राज्यव्यापी मोर्चाच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर हजारो चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय पोषण कर्मचारी इथे धडकलेले आहेत. काय या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, गेले 25 वर्ष झाले आपल्या गावातील शाळांमध्ये मुलांचं संगोपन करण्याचं काम आणि त्याला सकस आहार देण्याचं काम, सोबतच चांगली शाळा ठेवण्याचं काम हे कर्मचारी करता आहेत. सुरुवातीला या कर्मचारी अगदी तुटपुंचे पैसे भेटत होते. 2011मध्ये संघटनेच्या संघर्षामुळे 1,000 रुपये, 19मध्ये 500 रुपये वाढ, 23मध्ये 1,000 रुपये वाढ, असे मिळून आज घडीला फक्त 2,500 रुपये यांना मिळतात. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही, 4-4 महिने मिळत नाही. 2,500मध्ये यांचं जगणंसुद्धा आणि मरणंसुद्धा होत नाही. गेले अनेक वर्ष दिल्ली असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, तेथील जिल्हा परिषद असेल, आंदोलन सुरू आहे, पण सरकार मात्र सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आणि म्हणून आमचा सरकारला इशारा आहे, सरकारच्या मंत्र्यांना, त्या भागातील आमदारांना इशारा आहे का तरी तुम्ही तुमचा कुटुंब 1,000 रुपयामध्ये जगून दाखवा. तर तुम्ही जर 1,000 रुपयामध्ये जर जगत असाल महिन्यापोटी, तर आम्ही आंदोलन करणं बंद करू. अन्यथा वाढलेल्या महागाईनुसार ज्यांना कमीत कमी वेतन श्रेणी लागू होईपर्यंत 15,000 रुपये मासिक मानधन लागू करा, या एकमेव प्रमुख मागणीसाठी आम्ही आधी धडकलेलो आहोत. त्यामागचे कारण असे आहे, 18 डिसेंबरला या 23मध्ये 1 लाखाचा मोर्चा आम्ही नागपूरला काढला. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देण्याची घोषणा केली, शिक्षण मंत्र्यांनी देण्याची घोषणा केली, अजूनही त्यांनी जी घोषणा केली 1,000ची, त्याचा GR निघाला नाही. त्याचा GR काढावं या एकमेव मागणीला घेऊन आजचा मोर्चा आहे. आणि हप्त्याभरात काही झालं नाही ते येत्या 28 तारखेला पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईच्या आदानामध्ये महामुक्कामी आंदोलन आम्ही करण्याचा इशारा आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने देत आहे. जम्मू काश्मीर येथील रियासी येथे जिहादी आतंकवाद्यांकडून वैष्णोदेवी तीर्थक्षेत्रासाठी आलेल्या हिंदू भाविकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल नवी मुंबईच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पाकिस्तानचा झेंडा व आतंकवादी हाफिज सईदचा फोटो जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत समरसता प्रमुख दादा मातलापूरकर, ठाणे विभाग संयोजक सूरज तिवारी, नवी मुंबई जिल्हा सहमंत्री अमरजित सुर्वे, स्वरूप पाटील, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील, शंकर रंगपाळे आणि अनेक जण उपस्थित होते. आजचे जे प्रोटेस्ट आहे त्याच्यामध्ये जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. आज 9 जूनला जे आपले हिंदू भाविक वैष्णोदेवीवरून दर्शन करून शिवकोडीला निघाले होते, त्यांच्यावरती जे हल्ला झाला ते पाकिस्तान
चे जे अतिरेकी होते, जे जिहादी मानसिकताचे आतंकवादी होते, त्यांनी हिंदू भाविकांवर हल्ला केला आणि त्यांना जीव मारून घेतला आणि ती बस खाईत पडली, त्याच्या बऱ्याच लोकांची मृत्यू झाली. त्या संदर्भात बजरंग दलाने आज पूर्ण देशभरात हा तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन घेतलंय आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आम्ही निवेदन पण दिलं आहे राष्ट्रपती महोदयांना की जर असा हल्ला थांबला नाही तर बजरंग दल जो आहे, बजरंग दल एक उग्र संघटन आहे, ते विश्वव्यापी संघटन आहे. तर हा जो बजरंग दलाचा संघटन आहे, बजरंग दलचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही आणि ही आग जी लागली आहे, ही आतंकवादी दहशतांची आग जर थांबली नाही तर बजरंग दल हे आपल्याप्रमाणे उत्तर देईल. ह्यासाठी आम्ही आज हे आंदोलन घेतलं आणि आपले जे झोपलेले हिंदू जनमानुस आहेत त्यांना आम्ही जागवण्यासाठी हा आंदोलन घेतलंय. जय श्रीराम. अच्छा, आपण आता भाषणामध्ये म्हणाल की थर्ड म्हणजे तुम्ही जे म्हणाल की हिंदू, सेक्युलर हिंदू थर्ड जेंडर आहे, या. म्हणजे काय डेफिनेशन काय? बघा कसं आहे की आपला भावाला कोणी येऊन मारतोय, बरोबर, आणि तुम्ही बघतायत, मी तुमचा भाऊ आहे, मला येऊन कोणी मारताय आणि तुम्ही बघतायत, ठीक आहे, तर तुमचा भाव असल्याचा अर्थ काय मग? आणि तसंच आपला झोपलेला हिंदू आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला काही ते हे बोलण्यामध्ये काही हे नाहीये, आम्हाला काय वाटत नाही. जे झोपलेले हिंदू आहेत, सेक्युलर म्हणजे आम्ही सेक्युलरना थर्ड जेंडरच म्हणतो, त्याच्यामध्ये काय विशेष नाहीये. तर काही वर्षामध्ये इस्लामिक राष्ट्र बनेल, तुम्हाला असं काय सिम्पटम्स वाटतं त्याच्यामुळे इस्लामिक राष्ट्र बनेल? हे बघा, हिंदुस्थानात जे प्रकरण चाललंय लव्ह जिहादचा, लँड जिहादचा आणि आतंकवाद काय फक्त काश्मीरमध्ये नाहीये, ते आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. पडग्यामध्ये आता जे जसं सांगितलं की पडग्यामध्ये पण बरेच 30 ते 40 अतिरेकी भेटले आणि NIA मोठी कारवाई केली. आज त्यांच्याकडे 1-2 किलो RDX पण भेटले, बरेच AK-47 आणि AK-56 हत्यार आहे. तर हा असं म्हणणं आहे की बाबा जर इस्लामिक राष्ट्र यांना घोषित करायचे, त्याच्या मागे त्यांचा उद्देश पण दिसतोय ना. एवढा मोठा हत्यारांचा जगत जे आहे ते पडगा सारखा हिंदू आपला पडगा आपल्या भिवंडीमध्ये, बरोबर, महाराष्ट्रात आहे, तर पडगा सारख्या एरियामध्ये एवढे मोठे आतंकवादी सापडले. ते पाकिस्तानचे आतंकवादी होते आणि AK-47 AK-56 सारखा जो हत्यार आहे तो कशासाठी ठेवला होता? तर दिवाळीसाठी तर ठेवला नसतं त्यांनी. ते त्यांची काहीतरी पूर्वतयारी होती की बाबा ज्या दिवशी आम्हाला मौका भेटला त्या दिवशी आम्ही घुसून घरात मारणार. हा विषय घेऊन PM साठी आपला काय मेसेज असेल? PM साठी तर PM आहे बघा, भारताचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, ते अखंड हिंदुस्थान, त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जो स्वप्न होता ते पूर्ण करायला निघालेत. ते अखंड हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागे त्यांचा उद्देश आहे. ज्या दिवशी पंतप्रधान शपथ घेत होते राष्ट्रपती भवनात त्या दिवशी ते अटॅक झाला. म्हणजे काहीतरी त्यांची मानसिकता असेल की बाबा त्यांचा असा विचार होता की तिथून पण आणि इथून पण की मोदी आला नाही पाहिजे. तर काय आहे की 21वी सदी जी आहे ती हिंदू सदी आहे आणि हिंदू समाजाला आणि हिंदू योद्धांना कोणी आजपर्यंत थांबू शकलं नाही, तर पुढे पण थांबू शकत नाही. टेररिझमला घेऊन त्यांना काय मेसेज असेल? टेररिझमसाठी त्यांचा आमचा मेसेज जे आहे त्यांच्यासाठी तेवढंच आहे की फक्त हा टेररिस्ट जे आहे, टेररिस्ट ऑर्गनायझेशन, ते पूर्णपणे संपून टाका. पाकिस्तानला पण पूर्णपणे संपून टाका. पाकिस्तान तसं पण संपलंय आणि जे आतंकवादी संघटन आहे त्यांच्यावरती आपण बरेच संघटनांवरती बॅन घातलाय, तर हा पूर्णपणे थांबला पाहिजे. हा नरेंद्र मोदींसाठी, पंतप्रधानांसाठी आमचा हा निवेदन आहे. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रुचा रुपनर प्रकरणात रुचा यांचे सासरे भाऊसाहेब रुपनर आणि पती सूरज रुपनर यांना अटक करण्यात आली आहे. भाऊसाहेब रुपनर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, तर डॉक्टर सूरज रुपनर हा गेल्या 4 दिवसापासून फरार होता. यालाही आज सकाळी सांगोला सांगली रस्त्यावर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून डॉक्टरांनी पोलिसांवर आरोपीला अटक करण्याबाबत मोठी मागणी लावून धरली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन सांगोला येथे गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातले जे आरोपी आहेत सूरज रुपनवर आणि त्यांचे वडील भाऊसाहेब रुपनवर, या दोघांनाही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि याबद्दलची पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे. थँक्यू. तर ते कशाला. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.